या राड्यात 40हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी असल्याची माहिती कळते। दगड लागल्याने पोलिसांना गंभीर जखमा झालेल्या आहेत। जखमी पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। 40 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या दगडफेकीत जखमी झालेले आहेत। महाल परिसरामध्ये पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली होती। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळेला पोलिसांवर देखील ही दगडफेक झालेली होती। तर माझे सहकारी सुनील ढगे आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील, सध्याची नागपूरमधली परिस्थिती काय आहे? सुमित, सध्याची नागपूरमधली परिस्थिती जर आपण बघितली तर तणावपूर्ण शांतता नागपूर शहरामध्ये पाहायला मिळते। मात्र आपण जर बघितलं तर काल जी दगडफेक झाली किंवा जाळपोळ झाली ती किती भीषण आणि भयावह होती, त्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण ही कार बघतो आहे, ही कार आपण या ठिकाणी बघू शकतो की पूर्ण जळून खाक झालेली आहे आणि अशाच प्रकारे एक जेसीबी सुद्धा अशाच प्रकारे जळून खाक झाले। जी अनेक वाहनांची तोडफोड झालेली आहे। दगडफेकीमध्ये मोठमोठे दगड जे आहे ते दगड या कारवर मारण्यात आले, त्याच्यामुळे त्यांच्या काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। 3 झोनमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। तणावपूर्ण शांतता जी आहे ती नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊ नये अशा प्रकारचं आव्हान पोलिसांकडून केलं जात आहे। मात्र रात्री 12 वाजता नंतर ही संचारबंदी लागू झाली। सकाळी नागरिकांना माहीत नव्हतं, त्यामुळे नागरिक रस्त्यावर आल्याचं सुद्धा दिसते आहे। मात्र आता पोलिसांकडून आव्हान केलं जात आहे, लोकांना घराच्या बाहेर येऊ नका असं आव्हान करून पोलीस नागरिकांना घरातच ठेवण्याचा प्रयत्न करते आहे। एकंदर नागपुरात काल झालेला जाळपोळीचा प्रकार असो किंवा दगडफेकीचा प्रकार असो, यामुळे नागपूरकर मात्र चांगलेच भयभीत झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।